नमस्कार शेतकरी मित्रांनो, पी.एम. किसान आणि नमो शेतकरी योजना लाभार्थ्यांसाठी खुशखबर. तर शेतकरी मित्रांनो जी.आर. आला. तर चला शेतकरी मित्रांनो घेऊया सविस्तर माहिती जाणून. तर शेतकरी मित्रांनो मी कल्पना तुमचं स्वागत करते आपल्या कृषी हेल्पलाईन या चॅनलमध्ये. तर शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ फारच महत्त्वपूर्ण होणार आहे. त्यासाठी व्हिडिओ कुठं न स्किप करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर शेतकरी मित्रांनो 2019 सालापासून पी.एम. किसान योजना ही राबवण्यात आली जात आहे. तरी असून या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षी 6,000 रुपये याप्रमाणे 3 हप्ते हे शासनाकडून खातेदार शेतकऱ्यांना दिले जात आहेत. तर शेतकरी मित्रांनो पी.एम. किसान योजनेच्या बरोबरच राज्य शासनाने देखील राज्यातील शेतकऱ्यांकरिता आणखीन एक योजना सुरू केली ती म्हणजे नमो शेतकरी योजना. तर शेतकरी मित्रांनो याचबरोबर 13 डिसेंबर या दिवशी राज्य शासनाने एक महत्त्वपूर्ण असा निर्णय पण घेतलेला आहे. तर मित्रांनो या ठिकाणी घेतलेला असून या असणाऱ्या निर्णयामध्ये दोन्ही योजनेची चांगल्या प्रकारे अंमलबजावणी ही करण्याकरिता एक प्रकारे मान्यताही दिलेली आहे. तर महाराष्ट्र राज्य हे पी.एम. किसान योजनेचे लाभार्थी संख्या जास्त असलेले दुसरे राज्य आहे आणि केंद्र शासनाकडून वेळोवेळी या योजनेचा ओढावा देखील घेतला जात असतो. तर शेतकरी मित्रांनो परंतु मनुष्यबळ कमी असल्यामुळे योजनेवर काहीसे विपरीत असे परिणाम हे होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तर शेतकरी मित्रांनो या महायुतीपूर्ण योजनेमधील नवीन अपडेट लाभार्थ्यांच्याकडून न झाल्याने या योजनेपासून भरपूर असे लाभार्थी हे यामध्ये वंचित राहत आहे. तर शेतकरी मित्रांनो यामध्ये KYC प्रमाणे करण खाते लिंकिंग भूमी नोंद इतकी प्रकारचे भरपूर असे कारणे असतात किंवा इतर काही नोंदी घ्या पी.एम. किसान योजनेच्या संदर्भात करणे आणि त्यासाठी भरपूर अशी आयुष्यबळीची आवश्यकता लागते. त्यामुळे ही योजना प्रभावीपणे चांगल्या प्रकारे अंमलबजावणी करिता राज्य शासनाच्या माध्यमातून जिल्हा आणि तालुका स्तरावर आवश्यक असलेल्या ठिकाणी 411 कर्मचारी पदे हे भरविण्याकरिता राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता या दोन्ही योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात येण्यास आता जास्तीत जास्त अडचणी येणार नाही. तर शेतकरी मित्रांनो त्यामुळे एक चांगल्या प्रकारे आणि प्रभावीपणे व योजनेची चांगली अशी अंमलबजावणी करण्यात देखील चांगल्या प्रकारे हातभार लागणार आहे आणि या योजनेत अधिक मनुष्यबळ हे प्राप्त झाल्याने योजना जास्त प्रमाणामध्ये लोकांपर्यंत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात ही मदत होईल. त्यामुळे या योजनेपासून राज्यातील देशातील कोणत्याही शेतकरी आता वंचित राहणार नाही. म्हणूनच शासनाने याबाबत एक महत्त्वपूर्ण असा निर्णय घेतलेला आहे तर शेतकरी मित्रांनो आता अशाच नवनवीन अपडेटसाठी आत्तापर्यंत आपल्या चॅनलला म्हणजे शेतकरी मित्रांनो तुमच्या आमच्या लाडक्या चॅनलला कृषी हेल्पलाईन अजून सबस्क्राईब केले नसेल तर शेतकरी मित्रांनो डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मित्रांनो पुढील व्हिडिओसाठी तयारीत राहा. धन्यवाद.